जनतेच्या कामाच्या मुद्द्यावरून होणारा राजकारणात इतिहास जमा झालाय का असा सवाल गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना विचारावासा वाटतोय। आणि त्यामागचं कारण आहे राजकीय आरोप प्रत्यारोपासाठी वापरली जाणारी विखारी भाषा। कुणाला ढेकूण आणि अब्दाली शहा आठवतं तर कुणाकडून विरोधकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची भाषा होती। आज पुण्यातल्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात त्यांनी केलेली टीका आणि त्या टीकेला उत्तर देताना भाजप नेत्यांनी केलेला पलटवार पाहिला तर तुम्हालाही याची प्रचिती येईल। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, ढेकणाला कधी आव्हान नाही देत। ढेकणा अशी अंगठी चिरडायची असतात। बरं, अंगठा ढेकणाला चिरडायला अंगठ्यात ताकद तर पाहिजे ना, ढेकून पण मारणार नाही अंगठ्यात ना। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा, अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहे। आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवलं। आम्हाला हिंदुत्व शिकवतोय। अरे नवाज शरीफचा केक खाणारे अवलाद तुमची, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं। ज्या काँग्रेसने हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केला त्या काँग्रेसचे तळवे तुम्ही चाटताय, त्याच्यावर बोला। सध्या चांदा ते बांदा जेवढा पाऊस बरसतोय त्यापेक्षा जास्त नेते कडाडतायत। एक तर तू किंवा मी राहीन अशा शब्दात मुंबईतल्या मेळाव्यातनं इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पुण्यातल्या मेळाव्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वेगवेगळ्या भाजप नेत्यांना लक्ष्य केलं। जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो, ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला, आणि इकडे एक फोटो आहे, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, आणि इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले। काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, ढेकणाला कधी आव्हान नाही देत। ढेकणा अशी अंगठ्याने चिरडायची असतात। त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय, मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे, तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस। उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे, ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत। जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं। खरं म्हणजे आपल्या भाऊत मनगटात ताकद किती। बरं, अंगठा ढेकणाला चिरडायला अंगठ्यात ताकद तर पाहिजे ना, ढेकून पण मारणार नाही अंगठ्यात ना। मुंबईतल्या मेळाव्यात भाजपला शाहिस्तेखानाची उपमा देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पुण्यात अमित शहांना अब्दालीच्या राजकीय वंशजाची उपमा दिली आहे, तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा औरंगजेब फॅन क्लबचा सदस्य बनवलं। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा, अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत। हा इकडे वळवळायला आला होता, आम्हाला हिंदुत्व शिकवतोय। अरे नवाज शरीफचा केक खाणारे अवलाद तुमची, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं। जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं। पण हे भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं। खड्ड्यात गेलेल्या मुंबई गोवा हायवेवरून उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना विशेष पुरस्कार जाहीर केलाय, तर लंडनवरून आणलेल्या वाघनखांवरून मुनगंटीवारांना टार्गेट केलंय। सगळीकडेच खड्डे खड्डे, मुंबईत सुद्धा खड्डे। म्हणजे जे छाती ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की 200 वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही, मग हे सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि एक खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना। खड्डा पुरुष, जसं युगपुरुष असतं तसं खड्डा पुरुष कोण, हे आमचे। त्या वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढलेले आहेत की नाही हा विषय वेगळा आहे, पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता, म्हणून त्या नखाला महत्व आहे। आणि त्या नखाच्या मागे जर मुनगट्टीवार असेल
तो पेलवतंय का ते तुम्हाला? हा, झेपते का? वाघ नख आणि मनगट्टीवार कुठेतरी काहीतरी जुळते. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेत्यांनी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला दिलाय. ज्या भाषेमध्ये उद्धवजी आजकाल बोलतायत म्हणजे मला वाटतं त्यांचं मानसिक संतुलन खराब झालेलं दिसतंय. पण त्यांना तपासण्याची गरज आहे. खरं त्याची तब्येत आधी खराब होती मला माहित होतं, पण आता इतकी मानसिक स्थिती त्यांची खराब झालेली असेल तर खरं त्यांना औषधोपचाराची गरज आहे. सध्या भाजपने लव्ह जिहादचा मुद्दा हाती घेतलाय. त्यावर हल्लाबोल करताना ठाकरेंनी सत्ता जिहादचं हत्यार उपसलंय. हिंदू मुसलमान मुला मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद. मग तसं मी म्हणतोय, तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकारमधनं माणसं फोडताय, पक्ष फोडताय, पक्ष चोरताय. आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय आहे ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब. मग तुमचं जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये, हा सत्ता जिहाद आहे. अबू आझमीला मिठ्या मारून तुम्ही या मुंबई शहरातल्या आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाविषयी बोलताय. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सत्ताकांक्षी असा विद्रूप आणि भयान तुमचा हिरवा चेहरा हा महाराष्ट्राच्या जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहिलाय. ज्या काँग्रेसने हिंदू दहशतवादाचा शब्दप्रयोग केला त्या काँग्रेसचे तळवे तुम्ही चाटताय, त्याच्यावर बोला. आम्हीच खरे हिंदुत्ववादी, आम्हीच खरे विकास पुरुष, आम्हीच खरे जनतेचे कैवारी हे पटवून देण्यासाठी आता राजकीय स्पर्धा सुरू झाली आहे. दोन्ही बाजूंनी कितीही दावे प्रतिदावे केले तरी या स्पर्धेचा निकाल मतदार नावाचा अंपायर देणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.